मी आयुक्तांना सांगू इच्छितो महानगरपालिकेमध्ये आमचे 15 वाघ आहेत केशवच्या नेतृत्वाखाली, केशव पोरजेच्या नेतृत्वाखाली. आमचं म्हणणं तुम्हाला ऐकावं लागेल. नाशिककरांच्या बाबतीत, रस्त्याच्या बाबतीत, विकासाच्या बाबतीत जर ऐकलं नाहीत आणि मनमानी केली तर हे गेट तोडून आम्ही आतमध्ये येऊ. आणि अशा प्रकारची गेट तोडून आज घुसण्याचा अनुभव मला जास्त आहे, मला सगळ्यात जास्त आहे. हे आम्ही आयुष्यभर केलंय, मिरजेकरांनी केलंय, आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. तेव्हा मित्रांनो, शिवसैनिकांनो, ही एकजूट आपण दाखवलीत नाशिककरांसाठी, ही अशीच ठेवा. रस्त्यावरच्या खड्ड्यासाठी तुम्ही काय मुदत देताय? आता आयुक्तांना भेटताय, केशव पोरजे जाऊन आता आयुक्तांना भेटणार आहेत निवेदन घेऊन. ताई आपण पण जाताय, साजनपुरे ताई आपण सगळे जाताय. आम्हाला तुम्ही मुदत द्या. प्रथमेश आहे, सगळे आहेत, आपण सर्व नगरसेवक जात आहेत. नाशिकचे खड्डे कधी बुजवताय याची कालमर्यादा आम्हाला द्या. आणि ते सुद्धा हवेतले शब्द नको आहेत, आम्हाला कालमर्यादा द्या. आणि त्यानंतर जर खड्डे बुजले नाहीत तर तुम्ही आहात आणि आम्ही आहोत. कुंभमेळ्यावरती आम्ही नंतर येणार आहोत, खड्ड्यावर आहोत. संपूर्ण कुंभमेळा भ्रष्टाचाराने भरभरटलेला आहे. हजारो कोटी रुपये आपापल्या नातेवाईकांना, आपापल्या ठेकेदारांना भ्रष्ट मार्गाने वाटले जात आहेत. विकासाची कामं काय नाही. सगळे ठेकेदार, गुजरातचे, मग जामनेरचे सब कॉन्ट्रॅक्टर, हे सगळं आलेलं आहे. हे सगळं आम्ही काढणार. कोणीतरी एक कुंभमेळा आयुक्त नेमलेले आहेत, त्यांना काही माहित नाही. सगळे जळगाव सेना इथे आणलेली आहे. मग आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि लोक रस्त्यावरती अडकले आहेत. कसलं राज्य करताय? कसलं हिंदुत्व तुम्ही सांभाळताय? कसला धर्म, कसली संस्कृती, काय करताय तुम्ही? तेव्हा ही लढाई संपलेली नाही, ही सुरुवात आहे. आता आतमध्ये जातील, तारीख घेऊन यायचं. तारीख देणार नसतील तर परत आम्ही धडक मारू म्हणावं, इतकंच सांगतो. आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थांबा. जे 10 दुर्दैवी बळी गेलेले आहेत, 10 दुर्दैवी बळी गेले, ज्यांची नावं मी वाचली मगाशी, त्यांना आपल्याला 2 मिनिटं श्रद्धांजली व्हायची आहे. मी परत त्यांची नावं वाचतो, कारण ज्यांच्यासाठी आपण रस्त्यावर उतरलो ते प्रवीण गायकवाड, उज्ज्वला शांताराम गायकवाड, प्रभाकर साहेबराव निकम, दीपाली बेळे, निलेश प्रल्हाद कोतकर, जितेंद्र सिंग गिरासे, मासूम भिकन शहा, दिलीप दामोदर काळे, रवींद्र यशवंत काठे आणि अनूप विश्वास भदाणे या 10 जणांच्या हौतात्म्यामुळे नाशिक खडबडून जागा झालाय. आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी 2 मिनिटं श्रद्धांजलीसाठी मौन बाळगूया आणि त्यांच्या कुटुंबाला यातून सावरण्याची शक्ती ईश्वर देव. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत. आपण सगळ्यांनी 2 मिनिटं मौन बाळगूया आणि श्रद्धांजली अर्पण करूया. नाशिकमध्ये संजय राऊत यांनी ठाकरे सेनेच्या मोर्चाला संबोधित करताना गिरीश महाजन यांच्यावरती टीका केली आहे. गिरीश महाजन हे कुंभकर्ण मंत्री आहे, कुंभमेळा मंत्री नाही आहेत. प्रचंड भ्रष्टाचाराने कुंभमेळा हा बरबटलाय. नाशिकच्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे आता आम्हाला हे खड्डे कधीपर्यंत बुजवणार हे सांगावं, त्याची टाइमलाईन द्यावी अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे. या मोर्चानंतर आता ठाकरे सेनेचे काही नगरसेवक महानगरपालिकांच्या आयुक्तांच्या भेटीला जाणार आहेत आणि त्यांना एक निवेदन देखील देणार आहेत.
नाशिकमधल्या रस्त्यांची दुरावस्था त्यांच्या निदर्शनास आणून देऊन हे खड्डे कधीपर्यंत बुजवले जातील याची एक टाईमलाईन देखील त्यांच्याकडनं मागण्यात येणार आहे.